नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाठीमागं दिसतो या झाडाविषयीची माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ, नमस्कार. आज आपण आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या जे अनेक वृक्ष आहेत त्या वृक्षांपैकी एक अशा पिंपळाच्या झाडाविषयी हे आपल्याला समोर दिसतं. या पिंपळाच्या झाडाविषयी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक पिढ्यांपासून म्हणा किंवा अनेक वर्षांपासून हे झाड पवित्र मानलं जातं आणि त्याची पूजासुद्धा आपल्याकडे केली जाते. हे झाड वर्षानुवर्षे म्हणजे 100पेक्षा जास्त वर्ष टिकून राहतं. अत्यंत मजबूत असं हे झाड आणि याची लाकडं असतात. मोठमोठी चमकदार हिरवी पानं असलेलं हे झाड आपण समोर पाहतोय. हे झाड रात्रंदिवस ऑक्सिजन देत असतं. हे झाड प्रदूषण नष्ट करतं, कारण हे कार्बन डायऑक्साईड स्वतःमध्ये घेत असतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं. या झाडामुळे वातावरण थंडगार राहत असतं. उन्हाळ्याच्या कडक उन्हातसुद्धा या झाडाखाली गार सावली असते, म्हणून या झाडाखाली प्राणी आसरा घेतात, आराम करतात आणि झाडावरती पक्षी आपली घरटी बनवत असतात. झाडाची साल ताप आल्यावर उकळून घेतल्यास आराम मिळतो आणि ज्या ठिकाणी जखम आहे त्यावर लावली तर ती जखम बरी होते. याची पानंसुद्धा आपल्याला ही दिसत आहेत. अशी चमकदार पानंसुद्धा औषधी उपयोगी आहेत. त्वचारोग असेल, खाज खुजली असेल, त्यावर हे रामबाण उपाय म्हणून हे पान वापरता येतं. या झाडाला फळंसुद्धा येतात. पक्षी मोठ्या चवीनं ही फळं खात असतात. आपणही फळ खाल्लं तर पचनशक्ती सुधारत असते. हे फळं खूप चविष्ट लागत असतं. मी अनेकदा हे फळं खाल्लेलं आहे, आपणही खाल्लं असेल. झाडाचा चीक दातदुखीवर जबरदस्त फायदा देणारं औषध आहे. आपण फळ खाल्ल्यानं दुसरा फायदा होतो तो म्हणजे आपलं रक्त शुद्ध होत असतं. हे फळ तुम्हीसुद्धा खाल्लं असेल. छोटं असतं परंतु चविष्ट असतं. तर हे झाड म्हणजे केवळ एक वृक्षच नाही, तर तो एक आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा, पर्यावरणाचा, आरोग्याचा एक मिलाप असलेला मोठा वृक्ष आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये याला मोठं पवित्र असं स्थान आहे. भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मा यांचं प्रतीक म्हणून हे झाड ओळखलं जातं. आपल्याकडं शनिवार आणि अमावास्येला या झाडाची पूजा करताना आपण पाहत असतो. तसंच बौद्ध धर्मातसुद्धा या झाडाला खूप पवित्र समजलं जातं, कारण भगवान बुद्धांनासुद्धा या पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतरच ज्ञानाची प्राप्ती झाली होती, म्हणजे ज्ञान मिळालं होतं. त्यामुळे हे लोक याचीसुद्धा पूजा करत असतात. आपल्याकडं अशा मोठमोठ्या वृक्षांना खाली पार बांधलेला असतो. त्यावरती लोक सकाळ संध्याकाळ गप्पा मारत बसत असतात, किंवा जास्त ऊन असेल तर अशा वेळेतही या झाडाखाली आराम करताना आपल्याला दिसत असतात. आणि त्यामुळे या झाडाबाबत अनेक आठवणी आपल्या मनामध्ये रुजलेल्या नक्की असतात. आपल्याही काही आठवणी असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. या पिंपळाची प्रदक्षिणा घालताना आपण अनेकदा पाहता आलेलो आहोत. जुन्या काळी पिंपळासारखेच वड, उंबर अशी मोठे असलेले वृक्ष हे झाडं लावण्याची प्रथा होती किंवा तशी परंपरा होती. आणि ती झाडं लावून त्याची काळजी घेणं, त्यांना जपणं, हे काम पूर्वीच्या काळी खूपदा केलं जायचं. या झाडाचं आयुर्मान म्हणजे आयुष्यमान 100 वर्षापेक्षा जास्त असतं. आणि त्याच्यामुळं या झाडाच्या संदर्भाने आपल्याकडं अनेक आठवणीसुद्धा असतात. तेव्हा हे पिंपळाचं झाड आणि ह्या पिंपळाच्या झाडाखाली मुंजा असतो असं काही लोकांचं, ते मांत्रिकांचं म्हणणं असतं. तर या झाडाला हिंदीमध्ये पिपल आणि संस्कृतमध्ये अश्वस्थ, तर इंग्रजीमध्ये सॅक्रेड फिग असंही म्हणतात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद.